उत्पन्न वाढेल. तर आपण रेग्युलर बेसिसवर इकडनं आता बस टाकू. आता पाटणा देवी असेल किंवा पुढं बेलदारवाडी असेल. साधारण कधी बस उद्या किंवा परवापासून आपण स्टार्ट करू. उद्या परवापासून स्टार्ट होईल. तुम्हाला बोलायचं आहे का? तुम्हाला काही कोणाला प्रातिनिधिक बोलायचं असेल तर फक्त एक सर्वांना विनंती ही आहे की रस्ता थोडा कंजेस्टेड असल्यामुळे रस्त्यात जे काही गाड्या लागत आहेत तर तेवढं फक्त सहकार्य करा. गाड्या काढून घ्या रस्त्यावरच्या 2-3 ठिकाणी कुठं अडचण येते आणि बायचान्स पुढे रहदारीचा रस्ता आहे आणि जर काही प्रॉब्लेम आलाच म्हणजे ट्रॉफिकला वगैरे अडचण जर झाली तर तुम्ही सर्व दुकानदार मिळून ट्रॉफिक वगैरे क्लिअर करून बसला सहकार्य करा. तर अशा पद्धतीने सर्व लोक या बाबतीत उत्साहित झाले. सगळ्यांना एक समाधान वाटलं. तर तुम्हाला कोणाला बोलायचं प्रातिनिधिक तुम्हाला काय वाटलं? काय वाटलं तुम्हाला? एका शब्दावर तुमच्या शब्दावर आणि साहेबांनी लगेच त्या शब्दाचा सर डिवायडरचा बी विषय घ्या सर. डिवायडरचा या रूटला लगेच गाडी आम्ही ट्रायल पण घेतली आणि त्यांची जाहीर केली की आम्ही आता गाडी जाऊ. तर आता या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून एक आव्हान साहेबांनी जर सांगितलं तसं मी पण करून देतो की खाजगी वाहतूक जी आहे त्यांनी बसला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. लोकांना त्रास व्हायला नको. जे वेटिंग करणारे लोक आहेत प्रवासी लोक त्यांनाही उभं राहायला व्यवस्थित जागा तयार करून द्या. एवढं सगळ्यांना आव्हान करतो आणि ही क्लिप आपण थांबवू. सगळ्यांकडे फिरून घ्यायचं. चांगलं व्हिडिओ काढावरच आहे. तर मयूर पाटील साहेबांचे खूप खूप हार्दिक आभार सगळ्यांच्या वतीने. धन्यवाद. आणि प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी असा रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे बऱ्यापैकी. पण अजून हा स्पीड वाढत राहावा अशी अपेक्षा आहे. म्हणजे जनता खुश होईल की हे राज्य जनतेचं आहे असं जनतेला समाधान वाटेल. तर धन्यवाद.